हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परत एकदा छोटासा शॉपिंग हॉल व्हिडिओ आज सुद्धा टाकते, कारण की ना हे मला ओपन करायचं आहे आणि थोडंसं पटकन करायचं होतं, ज्या की खूप साऱ्या युजफुल गोष्टी मी आज घेतलेल्या आहेत. मागच्याच ह्याच्यामध्ये घेतल्या होत्या पण त्यावेळेस ते आल्याच नाही, त्याच्यामुळे तो लेट झाला. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. तर बरेच दिवस झाला आता मी सोफ्याचा कवर घेतलेला नव्हता. आता हा जो आहे ना तो त्याला एक दुसरा मी नेटचे पहिले वापरायचे, तर मी तुम्हाला सांगेल की नेटचे जर तुम्ही घेणार असाल ना सोफ्याचे कवर तर बिलकुल घेऊ नका. माझ्याकडे 3 सेट आहेत जे नेट कपड्यामध्ये येतात ना तशा टाईपचे. पण त्याच्यात ना असं होते वरतून ते खूप सुंदर दिसते, पण त्याच्यात छोटे छोटे जे डस्ट वगैरे काही कण आपण काही पण आता सोफ्यापासून खातो वगैरे तर ते सगळं त्या जाळीतून नेटच्या खाली जाते आणि सोफ्यावरती चिकटते, जे की खूप विचित्र दिसते. त्यामुळे असे जाडजूड सोफा कवर टाकावे लागतात, जे की जर सांडलं ना तर वरच्यावर सोफ्या कव्हर वरती राहील, खाली नाही जाणार. तर त्यामुळे तो मला दुसरा जो आहे ना तो मी आता घेतलेला तो मला बेस्ट वाटला. पण तो थोडा महाग भेटला, मला वाटते 900 रुपयाच्या आसपास. मी म्हटलं 500-600च्या आसपासच पूर्ण सेट भेटेल असं काहीतरी बघूया. आणि खरंच आता स्वस्त झाले, त्यावेळेस हा सेट तो मी घेतला होता ना खूप महाग भेटला. तर हे डायरेक्ट लांबमध्ये येतं आणि या 14 सीटरचं आहे. म्हणजे 14 सीटरचं यासाठी आहे कारण मला मागं पुढं साईड कव्हर सुद्धा टाकायला लागतं. कारण प्रत्येकाच्या सोप्यानुसार आहे किंवा जिथे राहतात तिथून धूळ वगैरे कशी येते ना याच्यावरती सगळं डिपेंड आहे. तर इथं खूप जास्त धूळ येते, तर मी हा 14 सीटरचा घेतलाय. तर मी आता तुमच्यासोबतच ओपन करून बघते, पण क्वालिटी खरंच A1 आहे. म्हणजे आधी घेतला तशीच सेम क्वालिटी आहे. तर मग त्या मानाने ना मला हा 500 काहीतरी 516 546 अशीच काहीतरी प्राइस होती, जी की 14 सीटरचा सोफा कवर आहे. आणि छान वाटला मला. ग्रे कलर मध्ये येतो. आता हा पूर्णपणे व्हाईट नाहीये, ग्रे कलर मध्ये छान वाटतं आणि डिझाईन वगैरे पण मस्त आहे. तुम्हाला दाखवते, हे लावल्यानंतर ना तरी पण दाखवेल इतकी सुंदर अशी डिझाईन आहे ना. हे खूप सॉफ्ट आहे त्याच्यामुळे खूप मस्त वाटतंय. तर हे होतं पहिलं. आणि मी पहिलं घेऊन चुकली, त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण ना प्राइस चेक करत नाही व्यवस्थित आणि मग ते तसंच घेऊन घेतो, तर तसं नाही करायचं. तर आता हे कपडेच माझ्याकडे जास्ती करून येणार आहे, त्याच्यामुळे काय उलगडत नाही. तर हाच परत एकदा कपडा आहे, परत एकदा आपल्याला वन पीसची ऑर्डर आहे, त्याच्यासाठीच हवाला मागवलेला आहे. आणि 2-3 फ्लिपकार्टचे आहेत तसे मला ना आलेले आहेत, म्हणजे समोरून. तर समोरून पण येतात बरं का. एखाद्या म्हणजे ब्रँडला त्यांचं प्रोडक्ट आपल्याला देऊन कोलॅबोरेशन करायचं असेल तर हे विशलिंगच्या थ्रू आहे मला. पण बघूयात आपण क्वालिटी कशी आहे. काहीतरी फुलुंबी काहीतरी असं त्यांचं ब्रँडचं नाव आहे. तर नाही, हे फ्लिपकार्टचं नाही, हे मिशोचंच आहे. फ्लिपकार्टचं पण आहे सेमच. हे बघा, हा वन पीस आहे, खाली एक लेअर आहे आणि वरती असा, आणि वरचा पॅटर्न असा एकदम सिंपल आहे. जर आता मी वेअर करेल ना त्यावेळेस बघूयात आपण कसा दिसतोय. आता तरी सिंपल दिसतोय, छान आहे. गरमीमध्ये असे हलके फुलके वन पीस घालायला भारी वाटतंय. त्यानंतर पुढचं आहे, बाईक चालायचं. तर हे वालं, तर या फॅब्रिकचं मी एक नवीन बनवते, म्हणजे स्टॉक रेडी करणार आहे. तर हे वालं मला ना परवडते असं वाटतंय. मागच्या वेळी मी जे घेतलं होतं ना तर मला वाटतं 350च होतं, म्हणजे की काहीच त्याच्यामध्ये ड्रेस फ्रॉक शिवणं परवडत नाही. ह्याच्यामध्ये ड्रेस शिवणं परवडते, म्हणजे असं कुर्ता पॅन्ट किंवा आपण कॉर्ड सेट म्हणा किंवा लहान मुलींसाठी फ्रॉक्स लेहंगे असे शिवू शकतो. म्हणजे मी काही ह्याच्यामधून ChatGPT मधून ना पॅटर्न पण रेडी करून घेतले होते हे फॅब्रिक दाखवून. तिथं कसं आहे, आपण एखादं फॅब्रिक दाखवलं किंवा एखादी साडी दाखवली ना तर ते आपल्याला बनवून देतात पॅटर्न, की तुम्हाला कसा डिझाईन त्याची छान वाटेल असं ते देतात बनवून. तर त्यांनी मला एक घागऱ्याची डिझाईन सजेस्ट केली, जी की छान वाटली मला. मग म्हटलं तर चला ट्राय करूयात. आणि पण मला आता डाऊट आहे की लहान मुलांसाठी ना बायका घेताना व्हाईट म्हणलं की नको म्हणतात, खराब करतील पटकन. त्याच्यामुळे मला थोडासा डाऊट आहे, पण वाटते घेतील, कारण व्हाईटचे पण आहेत बऱ्यापैकी ऑर्डर्स. म्हणजे ते बटरफ्लायचे म्हणा, रोजचे म्हणा, तर ते वाले. आणि त्याच्यानंतर ना माझ्याकडे काही ब्लाउजेस आहेत जे की साड्यांमधनं कट झालेले आहेत, जे असे ब्रॉकेट टाईप आहेत थोडेसे वेगळे. तर त्याचं पण मला असं घागऱ्यामध्ये कलेक्शन करायचं होतं, म्हणून मी त्याच्यासाठी ना हा वाला फॅब्रिक घेतलाय, जे की खूप भारी वाटतोय. आणि गोल्डन आहे याच्यामध्ये. आता ही 2 टोन मध्ये जाते थोडंसं गोल्डन आणि हे. तर त्याच्यामध्ये आता हे कसं वाटेल, असा पिंक आहे ते खालचं, तर पिंकला हे कॉम्बिनेशन सुंदर जाईल असं मला वाटतंय, म्हणून हे वाला ऑर्डर केलंय. बघूयात आता ते दोन्ही ड्रेस रेडी झाल्यानंतर आपण ते कसे दिसत आहेत मी तुम्हाला ते पण दाखवे नंतर. आणि ते पण आता मी करून घेणार, कारण आता मी थोडीशी फ्री आहे. एवढं काही जास्ती मला आता कामाचा लोड नाही आहे, पण ठीकठाक.
त्याच्यानंतरचा हा एक ना नाईट ड्रेस आहे. हा आहे वरचा टी शर्ट. खूप भारी मटेरियल आहे. म्हणजे मी घेत होती ना त्यावेळेस मला असं वाटत होतं असं खूप असं सॉफ्ट मटेरियल राहतं ना ते नायलॉन टाईप वगैरे तसं येतंय की काय, पण तसं नाहीये. हे थोडंसं लायक्रामध्येच कपडा जातोय किंवा थोडं कॉटन मिक्स लायक्रा म्हटलं तरी चालेल. आणि ही याच्यावरची पॅन्ट, याच्यामध्ये भरपूर कलर आहेत आणि याला ना खिशे पण आहेत बघा, पॉकेट पण आहे. छान वाटला मला हे. असे कपडे आपल्याला बाहेर नाही मिळत, नाहीतर मग शिवायला काहीच नाही. कॉटनचे काय होते शिवायला तर भारी वाटते, पण इतक्या पटकन कॉटनचे कपडे खराब होतात ना. आणि मशीन आहे ना त्यांनी तर ते चेकच केलं असेल की इतके पटकन होतात. तर मी जो कपडा ऑर्डर केला ना, म्हणजे कपडा, तर त्याला मला असं वाटलं की आपण जो 300 रुपयाला 2 मीटर कपडा घेतो त्याच्यामध्ये जर आपण 500 रुपयाची साडी घेतली तर 2-3 ड्रेस इझिली बनून जातील. आणि साड्यांचे ड्रेस शिवायला जेवढं परवडतं ना तर तेवढं बिलकुल सुद्धा परवडत नाही ब्लाउज, म्हणजे पीस मटेरियल घेऊन ड्रेस शिवायला. तर मी ही एक साडी घेतली, त्याच्यावरचा ना ब्लाउज आहे असा. आणि ही साडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण खूप भारी आहे गरमीसाठी, तर म्हणजे एकच नंबर. हे बघा ब्लाउजच कसला नाही, जे पूर्णपणे हँड एम्ब्रॉयडरी आहे, जे की मगाची जी होती ना तुम्ही बघितलं असेल ना, तर ही वाली हँड नाहीये, ही मशीन एम्ब्रॉयडरी आहे, जे की खूप पटकन निघतं. त्याच्यामुळे विचार करून खूप डोकर खाऊन घ्यावं लागतं. आणि नाजूक पण वाटतंय ना, मस्त वाटतंय, नाजूक पण सुंदर वाटतंय. ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट दोन्ही सेम दिसतंय ना, तर तेव्हा म्हणायचं की ते हँड एम्ब्रॉयडरी आहे. जर आतलं वेगळं बाहेरचं वेगळं दिसत असेल ना तर ते हँड एम्ब्रॉयडरी नसते. बघा हे हँड एम्ब्रॉयडरी आहे पूर्ण साडीवरती, पूर्ण साडी सेम आहे. तर मला ह्याचा ड्रेस शिवणं म्हणजे जास्त भारी व्यवस्थित होईल असं मला वाटते. साडीचं परवडेल पण आणि भारी पण वाटेल. हे बघा पूर्ण साडी अशीच आहे. तर साडी आहे, तर आता तुम्हाला पदर पण दाखवेन मी की कसं आहे. तर पूर्ण साडी सेम आहे, म्हणजे असं पदर वेगळा, पदराला काही वेगळं असं काहीच नाहीये. पूर्ण साडी अशीच येते बघा. पण ही हँड एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यामुळे बेस्टच आहे. त्यानंतर पुढचं आहे, तर सेम वाले मॅट्स ना खालचे ह्याचे, तर ते तुम्ही ना माझ्या बेडच्या इथं बघितले असतील. तर ही मी घेतले सोप्याच्या इथं टाकायला, त्यांना मस्त लुक येतो. सेम आहेत माझ्याकडे, यातले सेमच आहे जे बेडच्या तिथं आहेत ना. ते कलर मी थोडा वेगळा घेणार होते, पण नंतर मी विचार केला की नको, तोच कलर छान दिसतोय. म्हणजे खूप कलर आहे त्याच्यामध्ये पण मला आवडत नव्हते, मग हा जरा फ्रेश वाटला तर म्हटलं हा वाला ट्राय करूयात, काढून बघूया आपण कसं आहे. तर सेमच आहे, ॲज इट इज सेम कपडा, सेम मटेरियल, सगळं सेम आहे. आणि हालत नाही जाग्यावरून, म्हणजे घसरत नाही इकडे जा तिकडे जा, नाही तर मग तो एक लई प्रॉब्लेम राहतो घसरलं की. बघूयात आता लुक कसं येतं. म्हणजे हे सगळं आजचं आहे ना, ते सोफा किंवा हे सगळंच छान दिसावे यासाठीच आहे. आणि उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे आता माझ्या व्हिडिओमध्ये जास्त करून ना तुम्हाला फॅब्रिकच बघायला भेटतील, कारण आता आपल्या ह्याच ऑर्डर सुरू झालेल्या आहे ड्रेसच्या. तर हे जे आहे ना, तर हे पॅन्ट आणि टॉप दोन्हीचा कपडा आहे, म्हणजे कॉर्डसेटच शिवायचा आहे. हे बघा हा टॉप पॅन्ट, दोन्हीतली कशाची पॅन्ट टॉप शिवू शकतो, पण भार आहे. हा पॅन्टचा जो आहे ना, तर त्याचा कपडा मला जास्त छान वाटतोय टॉपच्या कपड्यापेक्षा. बघा टॉपच्या पेक्षा पॅन्टचा भार आहे. पण एक दोन्ही सेम कसं देतील ना, थोडंसं तर चेंज देणार. त्याच्यामुळे हे थोडासा वेगळा वाटतोय मला. वेगळा म्हणजे क्वालिटी सेम आहे, फक्त हे थोडंसं कपड्यामध्ये फरक वाटतोय. हा कपडा थोडासा रेऑन मध्ये जातोय, त्याच्यामुळे कपड्यामध्ये थोडंसं मला वाटतंय. पण छान वाटेल ज्यावेळेस कॉर्ड सेट हा रेडी होईल ना, मस्त दिसेल. प्लाझो आणि स्लीवलेस जर शिवला ना तर अजूनच म्हणजे मस्त दिसेल. त्यानंतर ना हा पुढचा आहे, हा पण कपडाचा आहे. आणि हे वाले कपडे ना त्याच्यापेक्षा म्हणजे जे हे सगळे 2.5 मीटर वाले आहेत, जे की 250 रुपयाला की 300ला 2.5 मीटर भेटतात. तर हा पण 2.5 मीटर वालाच आहे. तर ह्याचं पण मी सुंदर अशा फ्रॉक्स रेडी करणार आहे, जे की आता गरमीसाठी स्पेशली खास रेडी करणार आहे. तर बघूयात आता. किंवा मग याचा ना असं आपण प्लाझो कॉर्ड सेट असं पण शिवू शकतो, पण त्याला मग जास्त कपडा घ्यावा लागेल, म्हणजे 500चं फॅब्रिक घ्यावं लागेल, तेव्हा ते रेडी होईल. याच्यामध्ये फक्त फ्रॉकच बनवू शकते, ती पण एकुलती एक, म्हणजे मुलींची जी असते ना तर ती. त्यानंतरचा पुढचा आहे टी शर्ट. तर हा वाला आहे. या इतका म्हणजे ह्यात ना आधी पण आम्ही एक घेतला होता, पण ती साईज खूप छोटी होती, तर म्हटलं एक्सचेंजसाठी मोठा घेऊया म्हणून हा मोठा घेतलाय करून. पण नाही चांगला, खूप झिंकी पिंकी असं वाटतंय हे. घे, तुलाच घे हे वाला. त्यानंतर ना हा पुढचा आहे,
तर हे फ्लिपकार्टचं आहे जे की मला ना कोलॅबरेशनसाठी आले. अजून एक आहे तिकडे. रुद्र तो ड्रेस घेऊन ये रे खालचा पांढरा कलरचा. तर हे मला कोलॅबरेशनला आलेले ड्रेसेस आहेत. तर ड्रेसेस येतात का कोलॅबरेशनला तर येतात. हळूहळू जेव्हा ग्रोथ होते ना त्यावेळेस येतात. आता बाकीचे जे आहे ते मी स्वतः ऑर्डर केलेले आहे, पण हा ड्रेस ना मला कोलॅबरेशनला आलेला आहे. आणि ह्याचा जे कपडा आहे की नाही तर असा कपडा नाही येते. म्हणजे असा कपडा जर आला ना तर तो मशीनला सुद्धा टिकतो. आणि ह्याच्यावरती ह्याच्या खाली ना असा प्लाझो आहे जो की गरमीसाठी ना हा बेस्ट ड्रेस आहे. दुसरा पण गरमी समर स्पेशलच आहे. तो आता तिकडे आहे, तिकडे राहिलाय तो. आणि आता सगळ्यात शेवटचं पार्सल आहे ते म्हणजे ही बेडशीट. ऑलरेडी माझ्याकडे ना बेडशीटचे ना कपडे पडलेत, पण त्याला इलॅस्टिक म्हणजे हे पडलंय, बेडशीट आहेत पण त्याला इलॅस्टिक लावायचं मला कंटाळा येतो. म्हणजे कामातून म्हणा ह्याच्यातून काही ना काही होतंय आणि राहून जाते. तर मी डायरेक्ट इलॅस्टिकवालंच मग मागून घेतलं, म्हणजे एक घेऊया. आणि हे घेणार नव्हती, पण हे सुद्धा मला विशलिंकवाल्याने दिले. माझ्याकडे ऑलरेडी आहेत तर म्हटलं विशलिंकवाल्याने दिले कोलॅबरेशनसाठी, तर म्हटलं देत आहेत तर कशाला सोडायचं म्हणून मग घेतलंय. आणि ही याच्यावरची ना सुंदर अशी पिलो आहे. हे बघा, त्याला चेन पण आहे. आतमध्ये अजून एक आहे बरं का, असं नाही. हे आतमध्ये एक पिलो आहे जी की कपड्यामध्ये, कपडा म्हणण्यापेक्षा जी कपड्याची बॅग असते ना त्याच्यामध्ये रेडी केलाय. आणि ह्याच्यावरती मग हा कवर त्याने टाकलाय. ही एक आणि सुंदर अशी दोन. तर ह्या दोन पिलोज आहेत. आणि इतका स्वस्त होता ना, म्हणजे मला विशलिंकच्या थ्रू आलेला आहे, पण इतकं स्वस्त होतं कारण ना हे साधारणतः 300-400च्या आसपास भेटायला पाहिजे होतं, पण 190 की काहीतरी, 190 की 200 असंच काहीतरी आहे. आणि तर त्याच्यानंतर ना ही उशी आहे, जी उशीचा कवर आहे, पण इतकं जाड आहे ना मटेरियल, खरंच म्हणजे इतकं जाड की मलाच विश्वास नाही बसत. आणि ज्यावेळेस तर आता कलर माहित नाही धुतल्यानंतर जाईल की नाही, कदाचित जाऊ शकतोय, कॉटन मध्ये वाटते. पण जरी गेला ना काहीच फरक पडणार नाही, कारण 200 मध्ये हे आलेलं आहे. मला नाही वाटत जाईल, कारण येलो कलरचा म्हणजे ऑलरेडी आहे, त्याचा पण नव्हता गेला. ह्याला पण बॅक नशी चेन वगैरे आहे बरं का, उशीला सुद्धा, उशीच्या कव्हरला. आणि हे मलाच विश्वास बसत नाही की हे विशलिंगने एवढ्या स्वस्तामध्ये दिलंय. म्हणजे 200च्या आसपासच आहे रेट याचा. दोन पिलो कव्हर आहेत. आणि त्याच्यानंतरचा हे आहे बेडशीट आहे. तर ही सुद्धा इलॅस्टिकवाली नाही आहे. मला वाटलं आता ते देत आहे तर इलॅस्टिकवाली असेल, पण इलॅस्टिकवाली नाही आहे, पण छान आहे. फक्त इलॅस्टिक टाकायचं आहे 5-10 रुपयाचं आणून, बस झालं काम. मस्त आहे, पण हिला काय मी देणार नाहीये. म्हणजे त्यांचं कसं असतं, तुम्हाला जर ही नसेल ठेवायचं तर तुम्ही रिटर्न देऊन व्हिडिओ बनवून तुम्ही याचे पैसे घेऊ शकता. पण आता 200-250 रुपयेसाठी कोण त्याला पैसे घेईल, तेव्हा हे तर मीच ठेवून घेईल. तर खूप भारी आहे, म्हणजे याचा कपडा बघूनच तुम्हाला कळेल इतका भारी मटेरियल आहे ना हे, की असं वाटतच नाही ना. आता मी याला लगेचच इलॅस्टिक टाकून घेणार आहे लगेचच, कारण आता मला राहत नाहीये. आणि बेस्ट आहे प्रोडक्ट, त्याच्यामुळे तुम्हाला मी नक्की हे घ्या म्हणून सांगेल. एक नंबर आहे. आता कलर जाईल की नाही ना हे धुतल्यानंतर कळेल, पण जाड जूड क्वालिटी सगळंच एक नंबर आहे याचं. भारी वाटलं मला. आणि आता लास्ट एक फ्लिपकार्टचा ड्रेस राहिला. तर काल हे जे कालचा जो मागचा ब्लॉग झाला ना तर त्याच्यामध्येच हे पण मला दाखवायचं होतं, पण हे खूप लेट आलं. तर याच्यामध्येही ना बुगड्याच आहेत, ज्या की थोड्याशा वेगळ्या डिझाईनच्या होत्या, तर म्हटलं ट्राय करूयात. हे बघा, दुकानातून वगैरे घेतल्या ना तर एकदम स्वस्त पडतील. ऑनलाईन जायचं म्हटलं ना तर 60, 70, 80 असे जात आहेत, ज्या की मला असं वाटतं दुकानात आपण जर घेतल्या ना तर आपल्याला एक 30-40 पर्यंत लेतले भेटू शकतात. आणि ह्या पण ना एक नंबर आहेत. पण ठीक आहे, आता ज्यांना आता इथून गुजरातमध्ये तर ह्या बुगड्या मिळणं पॉसिबलच नाहीये, हे महाराष्ट्रातच मिळणार, जे की आता नाही. आणि बघा लुक, फक्त कसला सुंदर लुक येतोय फक्त, आणि मस्त आहे, त्याच्यामुळे छान वाटलं मला. ह्या पण मागच्या वेळेच्या होत्या ना ज्या नथीच्या टाईपच्या होत्या, तर त्या तर ना मला वाटतं 140च्या होत्या, जे की महाग वाटलं. तर हा एक आहे फ्लिपकार्टचा ड्रेस. तर हा सुद्धा मला कोलॅबरेशनसाठी आलेलाच ड्रेस आहे, पण ह्याची जी क्वालिटी आहे ना तर एक नंबर आहे. याचा असा बघा पानगळा आहे, सुंदर असा, स्लीव्ज अशी लांब आहे. पण आता हे ना असं मोठा वाटतंय मला माझ्या साईजमध्ये. मी त्यांना साईज सांगितली होती माझी, यस, तरी पण त्यांनी हा असा दिलाय. पण याचा कपडा वगैरे खूपच भारी आहे. जर ते मागाचे जे एम्ब्रॉयडरीचे फॅब्रिक आहेत ना तर त्याचा सुद्धा सेम अशा प्रकारचाच कॉर्सेट बनवायचा एक विचार करते मी. आणि ही आहे त्याच्यावरची पॅन्ट. तर याला ना पॉकेट्स नाही आहेत, बिना पॉकेट्सचीच आहे, पण छान आहे. क्वालिटी वगैरे बघा कसली भारी आहे. एक त्याच्यानंतरचं ना एक शेवटचं पार्सल राहिलंय, जे की शिलाई करणाऱ्यांसाठी चांगलं आहे. तर त्याच्यामध्ये ना हे बटन्स आहेत. आता हे बटन आपण बाहेर घ्यायला गेलो ना तर मला वाटतं 5 रुपयाला एक बटन देतात ते लोक, जास्तीत जास्त 20 रुपयाला वगैरे 6चा पॉकेट, 7चा.
आणि ऑनलाईन जर घ्यायला गेलं ना तर 90 रुपयाला हे 100 बटणं भेटतात. म्हणजे 1 रुपयाला सुद्धा एक बटन नाहीये, अगदी 75 पैशाला आहे म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे तुम्ही जर शिलाई काम करत असाल तर तुम्ही ऑनलाईन गोष्टी घेतल्यात ना तर तुम्हाला जास्त फायदा आहे असं मला वाटतं. म्हणजे मी तर मला लागणारं सगळ्याच ऑनलाईन घेते. तर यातल्या कोणत्याही प्रोडक्टची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा, तिथं सगळ्या प्रोडक्टच्या लिंक दिलेल्या आहेत. आणि सध्या सेलही चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही, आणि ऑफ आहे समर सीझनमुळे ना, समर खास स्पेशल सेल चालू आहेत. तर तुम्ही घेऊ शकता. सगळ्या प्रोडक्टची लिंक दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आहे सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला अशी कोणती कोणती शॉपिंग बघायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. एक आयडिया येते की बाबा पुढचा आपण शॉपिंग हॉल कसा टाकायचा तो. तर त्यासाठी चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.